हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त आहेत ना, मजेत असतील. तर आज आहे संडे म्हणल्यावर अजून काही जण झोपले असतील, काही जण उठले असतील, काहींचं संडे लवकर झाला असेल. पण शक्यतो आता गव्हर्नमेंट सुट्टी आहे म्हणल्यावर तर सर्वजण झोपलेच असते. बाबा थंडी आहे, आज मला सुट्टी, आज मला सुट्टी म्हणून झोपा. तर तसं नाही संडे घालवला पाहिजे. खरंच आपल्याला काहीतरी टार्गेट आपण ठेवलं ना, तर आपला संडे खरंच असं जाणार नाही, असे संडे जाणार नाही, एकदम फ्रेश जाणार आहे. म्हणून काहीतरी टार्गेट ठेवलं आपल्याला, लवकर तर उठावंच लागणार आहे. तर मी संडे असला तरी पण लवकरच उठते, कारण आमच्या संडेला पण मिटिंग असतात आणि मिसिंग एक पण मिटिंग होत नाही. प्रॉपर 9 AM मिटिंग असते, म्हणजे असतेच. तर आता आमचे मॅनेजर सर आहेत, ते आमची 8ला मिटिंग घेतात आणि तिथं पण आम्हाला भरपूर सारं लर्निंग भेटते. आणि नंतर ती 8:30 म्हणजे 8 ते 8:30 ती मिटिंग होती आणि मग परत 10-15 मिनटाचा ब्रेक आणि नंतर मग 9ला परत एक मिटिंग होती. तर त्याच्यात 600च्या प्लसच लोक असतात. तर तुम्ही म्हणताय की प्रीती तू काय सांगत नाही आम्हाला इन्फॉर्मेशन, तू काय सांगत नाही. तर त्यासाठीच आम्ही व्हिडिओ काढत आहे, कारण की मी व्हिडिओ स्किप केले, 2 व्हिडिओ टाकले. अजून भरपूर सारे व्हिडिओ आहेत. मी बाहेर गेले होते, फिरायला गेले होते ना, तर भरपूर सारे व्हिडिओ आहेत, पण मी ते 2च व्हिडिओ टाकले आणि एक व्हिडिओ आजचा मी स्किप केलेला आहे. कारण की म्हणलं तुम्हाला व्हिडिओमधून काय कळणार नाही. आणि काहींच्या मग अशा कमेंट्स यायला लागल्या की प्रीती सांगत नाही, अर्धवट का सांगते. तर आपण कसं, आता मी तुम्हाला फक्त मी बोलते, पण तुमचा रिस्पॉन्स काय आहे कमेंटद्वारे. तुम्ही कमेंट्समध्ये किती बोलणार आहे. आपलं थोड्या प्रमाणात बोललं जातं की बाबा अशाने असं, तशाने तसं. जास्त कम्युनिकेशन होणार आहे का आपलं. आणि आपलं कम्युनिकेशन झालं, प्रॉपर कम्युनिकेशन झालं तरच तुम्हाला बिझनेस काय तो समजणार आहे. आणि मी त्याच्यावर, त्या प्लॅटफॉर्मवर वर्क करते म्हणल्यावर तर कारण की मी त्याच्यावर वर्क करते म्हणून मी प्राऊड फील सांगते की ते गव्हर्नमेंट अप्रूव्हल आहे आणि छान आहे. एवढं म्हणजे त्यांचा सपोर्ट आहे ना, भरपूर सारा सपोर्ट आहे. असं नाही आहे की ते फक्त भरती करतात ते लोकांना आणि नंतर तुम्ही कोण आम्ही कोण अशात असं करत नाही आहे. भरपूर त्यांचा मॅनेजर लोकांचा पण तेवढाच सपोर्ट, तुमचा परत म्हणजे आपले सुपरवायझर आहेत त्यांचा पण तेवढा सपोर्ट आणि आपल्या टीमचा पण भरपूर सपोर्ट आहे. आपल्याला कोणती पण क्युरी असू द्या, ते लगेच आपली सॉल्व करणार. आणि आता ज्या मी मॅनेजर सरांच्या अंडर आहे किंवा ज्या सुपरवायझर मॅमच्या अंडर आहे, तर मी कधीही कॉल करू, एनी टाईम कधीही कॉल करू, लगेच रिसीव करणार. आणि जरी पण त्यांना टाईम नसेल तरी पण फोन हे करणार, रिसीव करणार आणि सांगणार की बाबा आता बाहेर आहे किंवा आता मला हे नाही करता येते, बोलता नाही, तर मी 5-10 मिनिटांनी फ्री झाले की फोन करतो. तर अशा पद्धतीची कम्युनिटी आहे आणि खूप छान आहे. खूप सारा सपोर्ट करते ते. आणि मी अशी पब्लिसिटी करत नाही आहे की बाबा उगाचच काहीतरी बाता मारते. जेव्हा तुम्ही त्या कम्युनिटीमध्ये येतात तेव्हाच तुम्हाला समजणार आहे. आणि मी यूट्यूबवर सांगू पण शकते असंच आहे, तसं आहे, पण तुम्हाला त्याच्याविषयी लर्न नाही होणार, त्याच्याविषयी तुम्हाला समजणार नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सारखं म्हणत आहे की तुम्ही मला इन्स्टाला, मी लाईव्हला पण त्या दिवशी आलते, तर त्या दिवशी पण मी तेच सांगत होते की तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करा. जरी फॉलो नाही केलं तरी पण माझं पब्लिक अकाउंट आहे, तुम्ही मला तिथे मेसेज करू शकता. मी तुम्हाला माझा पर्सनल नंबर देईन आणि त्याच्यावर आपलं कम्युनिकेशन होऊ शकतं. आणि कम्युनिकेशन झालं तरच काही गोष्टी सॉल्व्ह होतात, हे तुम्हाला आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. कारण त्या कोणत्या पण गोष्टीमध्ये कम्युनिकेशनच बेस्ट आहे. जरी पण आपण बघा, आता हॉस्पिटलमध्ये जा किंवा मेडिकलमध्ये जा, जर तिथं आपण कम्युनिकेशनच नाही केलं तर त्यांना आपल्याला समजणार आहे का की आपल्याला काय दुखते किंवा आपल्याला काय होते. तसंच ह्या बिझनेसमध्ये पण आहे. जर आपण कम्युनिकेशन केलं तरच आपल्याला समजणार आहे की बाबा नेमका बिझनेस काय आहे, आपण काय करू शकतो, किती लर्न करू शकतो किंवा किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि आजकालच्या म्हणजे नाही का काळामध्ये कसं झालेलं आहे, भरपूर साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. फुटाफुटावर दुकानं झालेली आहेत. आता मी तर राहते, तर ह्या लाईनमध्येच भरपूर साऱ्या डेअऱ्या आहेत, दूध डेअरी आहे, भरपूर सारे स्वीट होम्स आहेत, भरपूर सारे कपड्याची दुकानं आहेत, मोबाईलची दुकानं आहेत. एकच लाईनमध्ये जवळजवळ 5-6 दुकानं सर्वांची आहेत. तर मग आपल्याला माहिती आहे का की आपण टाकलं तर आपल्याला त्याच्यातून बिझनेस होणार आहे म्हणून. माहिती आहे का आपल्याला. आपण तर तिथे इन्व्हेस्ट करणारच आहे, भरपूर सारी इन्व्हेस्ट करणार आहे, पण आपल्याला गॅरंटी आहे का आपला बिझनेस प्रॉपर चालणारच आहे म्हणून. आता मी स्वतः माझ्या मेडिकलचं सांगते. तर आता मेडिकल पण इथं भरपूर सारे, इथं झालं मेडिकल, 2-3 गाळे सोडले की दुसरं मेडिकल, 2-3 गाळे सोडले की तिसरं मेडिकल. एका लाईनला 5-6 मेडिकल आहेत. आणि जर तुमचं हॉस्पिटल अटॅच मेडिकल नसेल तर तिथं आपल्याला काहीच व्हॅल्यू नाही आहे. असं दिवसभर मेडिकलवर बसावं लागतं, थांबावं लागतं, पण एक गिराईक होत नाही. तसं इथं 100% गॅरंटी आहे की इथून आपल्याला अर्निंग होणारे म्हणजे होणारच आहे, 100% अर्निंग होणारच आहे. कारण की तेवढा सपोर्टच आहे. दर महिन्याला पे आउट येणार म्हणजे येणारच. तुम्ही असं नाही आहे की बाबा फक्त हाऊसवाईफच करू शकतात किंवा फक्त स्टुडंटच करू शकतात किंवा फक्त जे जॉब पर्सन आहेत तेच करू शकतात, असं काहीच नाही आहे.
ह्यात कोणताही व्यक्ती करू शकतो, कोणताही पर्सन करू शकतो, स्टुडंट करू शकतो, म्हणजे जे 18+ आहेत ना ते सर्व करू शकतात, सर्वजण करू शकतात. स्टुडंट करू शकतो, हाऊसवाईफ करू शकते, बिझनेसमॅन आहे तर ते तर करतोयच आहे बिझनेस, पण जे जॉब पर्सन आहेत ते पण करू शकतात. आपलं तुम्ही 2 तास द्या, 3 तास द्या, आपल्याला जसं जमन तसं आपण ह्याच्यामध्ये देऊ शकतो, किंवा फुल टाईममध्ये पण तुम्ही देऊ शकता, असं काहीच नाही. म्हणून मी हा व्हिडिओ काढत आहे त्यासाठीच. आणि मी गेले खूप आणि एन्जॉयमेंट आहे, एन्जॉयमेंट विथ इन्कम. मी तर हेच बोलन, एन्जॉयमेंट विथ इन्कम. आणि एवढे आपल्याला नवीन लोक भेटतात आणि आपलं कम्युनिकेशन स्किल खूप स्ट्रॉंग होते, खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग होते. कारण की आता बघा, आता मी तुमच्यासमोर बोलते कारण की आता मला सवय झाली की बाबा मी तुमच्याबरोबर कम्युनिकेशन करते, मी लाईव्ह येते, लाईव्ह तुमच्या कमेंट्स असते, तुम्हाला आन्सर देते. तर माझं थोडंफार कम्युनिकेशन आहे. पण जे आपल्याला कधी माहितीच नसतं, आता हाऊसवाईफ आहे, त्यांना कधी माहितीच नाही बाहेरचं, की बाबा आपलं फक्त घरातलं करायचं, घरच्यांचे जे 4 माणसं आहेत त्यांचं करायचं आणि बास. आपल्याला माहिती आहे का की बाहेर कसं बोलायचं, काय बोलायचं, ते त्याच्यात शिकवलं जातं. आणि खूप छान आहे. नवीन नवीन लोक भेटतात आपल्याला, नवीन नवीन लोकांकडून अनुभव भेटतात की बाबा ह्याचा अनुभव वेगळा, ह्याचा अनुभव वेगळा. आणि मी तर सांगते खूप बेस्ट आहे. आणि म्हणून मी सारखं म्हणते की तुम्ही तिथं या आणि तुम्ही मला फॉलो नका करू, सिस्टीमला फॉलो करा. तुम्ही सिस्टीमला फॉलो केला ना नक्कीच आपल्याला इन्कम भेटणार आहे, नक्की म्हणजे नक्कीच. आणि हे तर हाऊसवाईफसाठी तर खूप बेस्ट आहे, खूप बेस्ट. कारण की आता आपण जॉबला जातो, आता हाऊसवाईफला जॉबला जायचं म्हणलं तर तिला घरातलं सर्व करून जावं लागतं, सर्व म्हणजे सर्व. मुलांचं करावं लागतं, मिस्टरांचं करावं लागतं, सासू-सासऱ्यांचं करावं लागतं, स्वतः आपलं पण करावं लागतं आणि जॉबला पळावं लागतं. परत तिकडून आल्यावर पण सर्व गोष्टी कराव्या लागतात, बरोबर आहे ना. मी असं म्हणत नाही की जे जॉबला आहे त्यांना किंवा मी टार्गेट करते, असं काहीच नाही आहे. प्रत्येकाची चॉईस आहे, पण इथं पूर्ण फ्रीडम आहे. आणि असं आपल्याला इन्कमचा पण फ्रीडम आहे, इन्कमचा पण. तुम्ही जितका वेळ टाईम देणार तितका तुमचं इन्कम वाढणार. आता ज्या माझ्या मॅनेजर सर आहेत किंवा ज्या माझ्या सुपरवायझर मॅम आहेत, तर त्यांच्या 30+ पुढंच आहेत. सुपरवायझर मॅमच्या इन्कम 30+ पुढंच आहे. मग तुम्ही मॅनेजरचा विचार करा की किती असेल म्हणून. आणि म्हणजे असं फ्रॉड काहीच नाही आहे. आणि मी एवढं ह्याने सांगते म्हणल्यावर असं हे काहीच नाही. कारण की मी पण 1-2 कंपन्यांमध्ये केलं, स्वतः तिथं हे केलं. पण नंतर आपण तिथं जॉईन झालो की तुम्ही कोण, आम्ही कोण अजिबात नाही विचारतसुद्धा नाहीत, कॉलसुद्धा रिसीव करत नाहीत. आता मी नाव घेत नाही आहे, पण ते पर्सनने मला नंतर कॉन्टॅक्टसुद्धा करण्याचा प्रयत्न नाही केला की बाबा तुम्ही आहे का, काय करताय, काय नाही. कॉन्टॅक्टसुद्धा करण्याचा प्रयत्न नाही केला. जोपर्यंत पैसे घ्यायचे तोपर्यंत गोड फोनवर फोन, हे ते, आणि नंतर काहीच नाही. तसं मी त्या सगळ्या सिस्टीमला फॉलो केलं आणि मग त्याच्यामध्ये उतरले. आणि आता नेक्स्ट मंथमध्ये पण कुठं जाणार आहे तुम्हाला समजलं असेल, किंवा नसेल समजलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच समजेल की नेक्स्ट मंथमध्ये पण कुठं चाललेलं आहे म्हणून. आणि असं काय नाही की कंपल्सरी तुम्ही म्हणता की बाहेर वगैरे काही जायचं नाही, तुम्ही इथं घरात बसून तेवढी इन्कम करू शकता. मी एवढं सांगते. आणि खरंच तुम्हाला मला हे करायचं असेल ना तर तुम्ही मला इन्स्टाला हे करा. मी ह्याच्यामध्ये आपलं काय म्हणतात त्याला, कमेंट्स बॉक्समध्ये माझी परत लिंक देते मी इंस्टाग्रामची, आणि तुम्ही मला तिथं जाऊन फॉलो करा, मला मेसेज करा आपलं पर्सनली. मी तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेशन देईन, नक्की म्हणजे नक्कीच. आणि प्रीती करू शकते म्हणलं, तुम्ही का नाही करू शकत, करू शकता. मी एकटी असून एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकते म्हणजे तुम्ही का नाही करू शकत, नक्कीच करू शकता. आणि प्रत्येकाने केलंच पाहिजे, स्वतः इंडिपेंडेंट झालंच पाहिजे. थोडे जरी आपण कमवले ना पैसे तरी पण आपल्याला वेगळाच फील येतो, बाबा आपण एवढे कमवले, मग आपण बिंदास खर्च करू शकतो का नाही, किंवा मी कमवले ह्याचा आनंद एक वेगळाच असतो. आणि जे कमवत असतील ना त्यांनी मला नक्की कमेंट्स करून सांगा की किती त्याचा आनंद किती छान वाटतं. आता मी ह्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढते तर हा मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर मोबाईल घेतलेला आहे आणि डायरेक्ट कॅश घेतलेला आहे. तुम्ही जुने व्हिडिओ बघत असताना तर मला माहितीच आहे. तरी आता मोबाईल किती वेळा पडला, काही पडला तरी पण नाही का तो तुटला, आता स्क्रीन वगैरे तर तुटतीच आहे, पण अजून त्याला काहीच झालेलं नाही आहे. कारण की आपण जेवढ्या पण गोष्टी ह्याने करू ना, हे काय म्हणतात त्याला, कष्टाने करू ना, ते कष्टाचं फळ आपल्याला नक्की भेटतंच, नक्की म्हणजे नक्की भेटतं. आणि मी तर खूप खुश आहे कारण की मला नवीन पर्सन भेटले, नवीन फ्रेंड झाले, फ्रेंड सर्कल वाढला, मुळात फ्रेंड सर्कल वाढला.
आता मी गेले होते ना, तर मी आता नवीन जॉईनिंग आहे, असं नाही आहे माझं की जुनं जॉईनिंग आहे. मी खोटं सांगतच नाही. माझं फक्त 1 मंथ झाले, नवीन जॉईनिंग आहे माझं. जानेवारीमध्ये पे आउट येईल. तर मी आता बाहेर म्हणजे फिरायला गेले होते ना, तर तिथं गेले तर खूप सारे नवीन मॅम भेटले आणि खूप छान बॉन्डिंग झालं. आणि मग नंबर एकमेकांचे घेतले, ग्रुपमध्ये ॲड केलं, म्हणजे एकदम छान बॉन्डिंग होते. फ्रेंड सर्कल खूप वाढते आणि फ्रेंड सर्कल खूप महत्त्वाचं आहे आजकाल. कारण की आपण काय पण गोष्टी असेल ना, तर फ्रेंडला आपण शेअर करू शकतो, तेच आपल्याला समजून घेऊ शकतात. म्हणून फ्रेंड सर्कल पण खूप महत्त्वाचं आहे. आता माझ्या ज्या जुन्या फ्रेंड आहेत त्या तर बोलतात की प्रीती तू आम्हाला विसरली, प्रीती तू आम्हाला विसरली. पण त्यांना नाही विसरली मी. त्या दिवशीच कॉन्टॅक्ट केला, आम्ही जवळजवळ किती वेळ तरी बोलत होतो. म्हणून नवीन फ्रेंड भेटले म्हणून जुन्या फ्रेंडला कधीच विसरणार नाही. म्हणजे आमचं बॉन्डिंग खूप वेगळं आहे. आम्ही लहानपणापासून म्हणजे लहानाच्या मोठ्या एकाच गावामध्ये एकाच ठिकाणावर झालो. आमचं हायस्कूल काय म्हणतात त्याला, हायस्कूल कॉलेज सगळं एकत्रच झालं. नंतर मग 12वी नंतर सगळे वेगवेगळीकडे एक वेगळीकडे. आता भेटण्यासाठी पण आम्ही तरसतो की बाबा भेटू शकत नाही. तसं ह्याच्यामध्ये फ्रेंड सर्कलसुद्धा खूप छान स्ट्रॉंग बनतो आहे. मी एवढंच सांगेल. आणि खरंच तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही नक्की मला इन्स्टाला DM करा, फॉलो करा, लाईक करा, काय करायचं ते करा. एवढं लाईक पण नसेल करायचं, फॉलो पण नसेल करायचं तर कमेंट्स करा. फक्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर. असं काही कोणाला जबरदस्ती नाही की तुम्ही याच. फक्त तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवायची म्हणून मी एवढं सांगते, नाहीतर जास्त काही नाही आहे. कारण की आपल्याला आपण बाहेरच्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवतो, तिथं आपल्याला लॉस गेला की आपल्याला बाबा मी एवढे पैसे गुंतवले, एवढं काय केलं, पण मला त्याच्यातून इन्कम नाही आहे, मला काहीच नाही आहे, मी कसं काय करू. हे प्रश्न आपल्याला भरपूर जणांना पडतात का नाही. आणि ज्यांनी पण टाकले असतील, काहींनी टाकले असतील, काहींचे चालू असतील, काहींचे प्लॅनिंग चालू असतील की बाबा मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. पण ज्यांनी टाकून ज्यांचे बंद झाले त्यांना विचारा खरी कहाणी काय असते ते. जर आपण बाहेर बिझनेस टाकतो तर आपल्याला पहिल्यापासून त्याचं सगळं सर्कल माहिती पाहिजे. मग आपला बिझनेस नक्की ग्रोथ घेणार, नक्की म्हणजे नक्की. आता मी पण मेडिकलचं माझं झालेलं आहे, तर मला पण मेडिकल टाकायचं आहे. 100 नाही 1000% टाकणारच आहे मी. कारण की माझं ते पण एक ड्रीम आहे. आणि टाकन पण, कारण की आता माझ्याकडे काहीच नाही. म्हणजे नाही का, मी नाही हे करू शकत आहे, लगेच पाऊल नाही घेऊ शकत आहे. कारण की आपल्याला हॉस्पिटल अटॅच पाहिजे, आपल्याला डॉक्टरांना पण कमिशन द्यावं लागतं. तुम्हाला तर माहिती आहे, तर मेडिकलवाल्यांना तर माहितीच असेल. तर मग तिथं पण आपल्याला कमिशन द्यावं लागतं. मग कसं काय आता असं नुसतं टाकून चालणार नाही आहे ना. म्हणून आपल्याला हॉस्पिटल चांगलं शोधावं लागेल, तिथं जाऊन त्यांच्याशी बोलावं लागेल, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तसं ह्याच्यामध्ये एन्जॉय विथ इन्कम पण आहे, मी एवढं सांगते. आणि जर तुम्ही माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट केलं तर आपलं कम्युनिकेशन खूप छान होईल, स्ट्रॉंग होईल. आणि तुम्हाला खूप सारी माहिती भेटून जाईल. आणि मी आजचा व्हिडिओ स्किप केले आहे, टाकला तर मी संध्याकाळी टाकन, इव्हिनिंगला टाकन. तर आता हा व्हिडिओ तुम्ही बघा, कंटिन्यू व्हिडिओ करा, तर तुम्हाला सर्व गोष्टी लर्न होणार आहेत. स्किप व्हिडिओ करू नका. आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा. आणि नक्कीच फॉलो करा. इन्स्टाला पण फॉलो करा, मी त्याची लिंक देत आहे कमेंट्समध्ये. तर चला, नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत आहे का लिंक, तर तिथून तुम्ही नक्की हे करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.